या ठिकाणी नामदेव महाराज देवाकडे त्या ठिकाणी 3 मागण्या मागतात. कोणत्या मागण्या मागतात? हे जे देवापै मागत चरणसेवा अखंडित. पहिली मागणी काय? चरणसेवा अखंडित घडावी. दुसरी मागणी वास द्यावा पंढरीचा, ही दुसरी मागणी. आणि सदा संग हरिदासांचा, ही कितवी मागणी? तिसरी मागणी त्या ठिकाणी आहे. अशा 3 मागण्या त्या ठिकाणी नामदेव महाराज देवाकडे मागतात. त्यातली पहिली मागणी म्हणजे काय? तर चरणसेवा अखंडित. चरणसेवा. नामदेव महाराज देवाकडे काय मागतात? चरणसेवा मागतात. मग चरणसेवा म्हणजे फक्त चरणाची सेवा का हो? चरण म्हणजे काय? पाय. मग चरणसेवा म्हटली म्हणजे फक्त पायाची सेवा येते का त्यात? फक्त पायाची सेवा येते का? समजा त्या गावामध्ये एखादे कीर्तनकार बुवा कीर्तन करण्यासाठी आले. मग कीर्तन करण्यासाठी आलेल्या बुवांना तुम्ही काय म्हणतात हो? काय म्हणतात? महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या हो, आमचं घरसुद्धा पवित्र होऊ द्या, आमचं घरसुद्धा मंदिर होऊ द्या, असं म्हणतात की नाही? काय म्हणतात महाराजांना? महाराज तुमचे पाय कुठे लागू द्या? आमच्या घराला लागू द्या. मग पाय घराला लागू द्या म्हणजे महाराज स्वतःचे पाय काढून तुमच्या हातात देतात का? नाही. असं करतात का महाराज लोक? नाही ना. पाय लागू द्या म्हणजे काय करा? तुम्ही आमच्या घरी या आणि आम्हाला सेवेचा काय द्या? सेवेचा त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी घेऊ द्या, सेवेचे त्या ठिकाणी संधी आम्हाला द्या, असं म्हणतात. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी निष्पन्न होतो बाबा हो. असं होतं का की तुमचे पाय काढून आम्हाला द्या, आम्ही घरी घेऊन जातो आणि आमच्या घराला लावून वापस तुम्हाला आणून देतो, असं होतं का? नाही बाबा हो. चरणसेवा त्या ठिकाणी घडू द्या, खंडितपणे घडू द्या. म्हणजे काय करू द्या? तर चरणसेवा या ठिकाणी नामदेव महाराज जी चरणसेवा मागतात ती चरणसेवा म्हणजे देवाची सेवा, म्हणजे तुमची सेवा आम्हाला घडू द्या, असं मागण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं आहे. आणि म्हणून नामदेव महाराज पहिली मागणी काय मागतात? चरणसेवा त्या ठिकाणी मागतात. आता दुसरी मागणी त्या ठिकाणी नामदेव महाराज मागतात. कोणती मागणी मागतात? वास द्यावा पंढरीचा. दुसरी मागणी नामदेव महाराज काय मागतात? वास द्यावा पंढरीचा. कशासाठी द्यावा पंढरीचा वास? कशासाठी? तर बघा बाबा हो, तिथला विधी तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. काय? चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा म्हणजे चंद्रभागेचं स्नान, पुंडलीकरायांचे दर्शन. आणि पंढरपुरामध्ये जर तुम्ही गेलात बाबा तर पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कायम तुम्ही त्या ठिकाणी बघाल भजन कीर्तन, त्या ठिकाणी कायम संतांचा संग तुम्हाला त्या ठिकाणी लाभत असतो, संतांची संगती तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. जर तुम्ही पंढरपूरला गेले, कोण कोण गेले पंढरपूरला? पायी चालत, पायी चालत, एकही नाही गेलेत ना? बघा बाबा वय काय तुमचं? वय काय तुमचं? 70 वर्षाचे बाबा. बघा बाबा म्हणजे अगदी 70-80 वर्षाचे सुद्धा काही वारकरी, म्हातारे वारकरी, वृद्ध वयोवृद्ध वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरला जातात. कशासाठी जातात? त्यांना हौस आली का? हौस आली का पंढरपूरला जायची? काम धंदे नाही का त्यांना काही घरी? चला बा घरी कंटाळून चला पंढरपूरला जाऊन फिरून येऊ असं असतं का? अहो 70 वर्षाचे म्हातारे घरी जर नुसते खाटीवर जरी पडून राहिले तरी त्यांचे गुडघे दुखतात बाबा. दुखतात की नाही? दुखतात ना बाबा. पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर तुमचे दुखले होते का? पाय दुखले कधी? कधीच नाही. दुखले बी असतील तर तुम्ही काय सांगणार आहे? विठ्ठल म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय बाबा? जर तुम्ही पंढरपूरला त्या ठिकाणी गेलात तर पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी पंढरपूरचं त्या ठिकाणी नामदेव म्हणतात जरी लागी करीसी, त्या ठिकाणी नामदेव महाराज त्या ठिकाणी म्हणतात की बाबा जर तुम्ही पंढरपूरला त्या ठिकाणी गेले तर पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी भूवैकुंठाचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होईल. भूवैकुंठाला गेल्याचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका अभंगामध्ये त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवा नाश करणे बहु, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा.
तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी। या भक्त पुंडलिकाने काय केलाय बाबा हो, आपल्यावर फार मोठा उपकार त्या ठिकाणी करून ठेवलेला आहे। काय उपकार करून ठेवलेला आहे, तर या पृथ्वीचा भार नष्ट करण्यासाठी, कमी करण्यासाठी या भक्त पुंडलिकाने तो जो वैकुंठ आहे, ज्या वैकुंठ म्हणजे काय हो, वैकुंठ म्हणजे काय, भगवान श्रीहरी विष्णू ज्या ठिकाणी वास करतात ते दिव्य ठिकाण म्हणजे वैकुंठ। आणि हे वैकुंठ, या वैकुंठीचा मालक म्हणजे साक्षात अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्या ठिकाणी कुठे वास्तव्य करतो, त्या भक्त पुंडलिकाच्या उपकाराने, त्या भक्त पुंडलिका धन्य पुंडलिका बहु बरे केले, धन्य पुंडलिका बहु बरे केले, भक्त पुंडलिका बहु बरे केले, धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधनानाले पंढरी अनाले पंढरी, निधनानाले पंढरी, निधनानाले पंढरी, धन्य पुंडलिका बहु बरे केले, 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 बहु बरे केले, पुंडलिक बहु बरे केले। या भक्त पुंडलिकाने काय केले, तर त्या वैकुंठीच्या मालकाला कुठे आले, तर या भूतलावर असलेलं जे वैकुंठ आहे, पंढरपूरच्या स्वरूपामध्ये असलेलं जे पंढरपूर नगरी आहे, जे पंढरपूर गाव आहे, त्या पंढरपुरामध्ये काय केलेलं आहे, वैकुंठ त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। आणि त्या वैकुंठीच्या मालकाला एका विटेवर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे। बाबा पूर्वी असं असायचं, पूर्वी जर तुम्हाला वैकुंठाला जायचं असेल बाबा हो, तर वैकुंठाला जाण्यासाठी फार यातना सहन कराव्या लागायच्या, अपार कष्ट घ्यावं लागायची, मोठमोठी तप अनुष्ठाने त्या ठिकाणी करावं लागायची। आणि तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला कशाची प्राप्ती व्हायची, वैकुंठाची प्राप्ती व्हायची, भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी घडायचं। परंतु तुकाराम महाराजांनी आपल्याला काय सांगितलं की आता कलियुगामध्ये तुम्हाला जर भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला आता वैकुंठाला जाण्याची गरज का गरज नाही, कारण तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा। भक्त पुंडलिकाने आपल्यावर काय केला आहे, उपकार त्या ठिकाणी करून ठेवला आहे। त्या वैकुंठीच्या मालकाला कुठे आणलेला आहे, या भूतलावर आणलेला आहे, या पंढरपूर नगरीमध्ये आणलेला आहे। आणि म्हणून जर तुम्हाला त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी। जर त्या भगवान परमात्म्याचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर बाबा हो तुम्ही काय करा, एकदा तरी आयुष्यामध्ये पंढरपूरच्या वारीला जा आणि पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन घ्या। आणि ज्यावेळी तुम्ही भगवान परमात्म्याचं दर्शन घ्याल ना बाबा हो, त्यावेळी तुम्हाला वैकुंठामध्ये जाण्याचा त्या ठिकाणी आनंद प्राप्त होईल। म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय करा, पंढरपूरला जा। पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी महाद्वारामध्ये लोटांगण घाला, चंद्रभागेमध्ये त्या ठिकाणी स्नान करा आणि गरुडा पुढे त्या ठिकाणी कान धरून नाचा। यामध्ये जो आनंद त्या ठिकाणी आहे तो आनंद तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्वतः अनुभवा। त्यावेळी तुम्हाला वैकुंठामध्ये जाण्याचा आनंद तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल। असं हे पंढरपूर आहे। या पंढरपूर नगरीमध्ये तुम्ही जेव्हाही जाल बाबा तेव्हा सुद्धा या ठिकाणी जेव्हा आषाढी असेल, कार्तिकी असेल, आषाढी कार्तिकीच्या वारीला त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये दूर दूरवरून आलेले सर्व संतजन, सर्व संत सज्जन त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये एकत्र येतात आणि पंढरपुरामध्ये एकत्र येऊन त्या ठिकाणी हरिनामाचा जल्लोष त्या ठिकाणी सुरू असतो, हरिनामाचा गजर त्या ठिकाणी सुरू असतो आणि या हरिनामाच्या गजरामध्ये संपूर्ण पंढरपूर त्या ठिकाणी दणाणून उठतं बाबा हो। इतका आनंद त्या ठिकाणी त्या पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी संत काय सांगतात, जरी सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ।
मग तू एव स्वर्ग आणि असत जनसंग एव नरक. म्हणजे संतांची संगत करणे हे काय आहे? स्वर्ग आहे. आणि असत जन म्हणजे दुर्जनांची संगत करणं काय आहे? नरकवास त्या ठिकाणी आहे. नरकामध्ये जाण्याचं महाद्वार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, जीवनामध्ये आल्यानंतर संतांची संगती त्या ठिकाणी करा. संतांची संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पण ते. तुम्ही काय करा, संतांची संगती त्या ठिकाणी करा. कारण संतांची संगती केल्यानंतर तुम्हाला काय होईल तर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने जो. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 संतांची संगत करा, तुमचं चांगलंच त्या ठिकाणी होईल, भलंच त्या ठिकाणी होईल बाबा. या ठिकाणी हरिदासांची संगत मागितलेली बाबा. आता या ठिकाणी आपण काय म्हणू? हरिदास म्हणजे जो हरीची सेवा करतो त्याला आपण काय म्हणतो? हरिदास. हे या ठिकाणी आलेलं लक्षण आहे. परंतु हरी ज्याची सेवा करतो तो हरिदास हे विशेष प्रकारचं लक्षण या ठिकाणी आहे बाबा. हरी ज्याची सेवा करतो तो हरिदास हे विशेष प्रकारचं लक्षण या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून नामदेव महाराज त्या ठिकाणी देवाकडे काय मागतात की देवा तुला जर मला काही द्यायचे असेल तर तू काय दे? हरिदासांची नेहमी अखंडितपणे सेवा त्या ठिकाणी घडू दे, नेहमी संतांचा संग त्या ठिकाणी घडू दे, अशी मागणी नामदेवराय या अभंगाद्वारे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे मागतात बाबा. संतांची संगती जर तुम्हाला आयुष्यामध्ये प्राप्त झाली ना बाबा तर हे आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही काय करा, कायम संतांच्या संगतीमध्ये राहा. संतांच्या संगतीमध्ये राहून तुम्ही मोक्षाची प्राप्ती त्या ठिकाणी करू शकतात. कारण संत हे कायम भगवंताच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी विलीन असतात, भगवंताच्या नामस्मरणामध्ये विलीन त्या ठिकाणी असतात. आणि बघा बाबा कलियुगाचं एक विशेष महत्त्व म्हणजे या ठिकाणी असं आहे की पहिले जे युग होते बाबा पहिल्या युगांमध्ये तुम्हाला काय करावं लागायचं? भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी मोठमोठ्या तपश्चर्या त्या ठिकाणी करावं लागायच्या. परंतु आजकाल काय झालंय, कलियुगामध्ये हा भगवंताला प्राप्त करून घेण्याचा मार्ग त्या ठिकाणी सोपा झालेला आहे. कसा सोपा झाला आहे तर या कलियुगामध्ये फक्त तुम्ही मुखाने भगवंताचं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल, इतका नामाचा महिमा या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्ही मुखाने काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही पंढरपूरच्या वारीला जातात, पंढरपूरला गेल्यानंतर तिथे कायम तुमच्या मुखातून त्या ठिकाणी नामस्मरण घडत असतं. आणि जेव्हा तुम्ही पंढरपूरला जातात ना बाबा, तेव्हा पंढरपूरला गेल्यानंतर जवळजवळ महिनाभराचा प्रवास असतो. या महिनाभरामध्ये असा एकही दिवस तुम्हाला आठवणार नाही की तुम्हाला घरचे खाल्ले का, घरच्यांनी खाल्ले असतील का, ते पिले असतील का, झोपले असतील का, या सर्व गोष्टीची आपल्याला काळजी नसते. बाकीचे गेले खड्ड्यात. आपल्याला आपल्या मनामध्ये काय भाव असतो की फक्त आपल्याला काय करायचं आहे? भगवान परमात्म्याच्या दर्शनाची प्राप्ती त्या ठिकाणी करायची आहे, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी बघायचं आहे, एवढा भाव आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. म्हणजे त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराज आपल्याला देवाकडे काय मागतात तर पंढरपूरचं वात्सव्य त्या ठिकाणी मागतात. सदा संग हरिदासांची त्या ठिकाणी संगत त्या ठिकाणी मागतात आणि त्यांच्या चरणाची सेवा मागतात. अशा प्रकारे नामदेव महाराज देवाकडे या ठिकाणी मागणी मागताय बाबा. परंतु हे मागणी मागण्याचं कारण म्हणजे की आपल्याला पंढरपूरमध्ये गेल्यानंतर काय होईल तर भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी होईल. या कलियुगामध्ये नामस्मरण हे मोक्षाची प्राप्ती घडून घेण्याचं एकमेव साधन त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. कारण भगवंताने हे जे मुख आपल्याला दिलंय ते कशाकरिता दिलेलं आहे? कशाकरिता दिलंय? नामस्मरणाकरिता दिलेला आहे. आणि म्हणून आपण या मुखाने काय केलं पाहिजे? नामस्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. बघा बाबा भगवंताने हे जे शरीर आपल्याला दिलेलं आहे ना, हे शरीर कशासाठी दिलेलं आहे? देवी दिला देह भजना देवी
कशासाठी दिलेला आहे? तर भगवत भक्ती करण्यासाठी दिलेला आहे. भगवंताने आपल्याला हात दिले, कशासाठी दिले? कशासाठी दिले भगवंताने हात? भगवंताने आपल्याला जे हात दिले ते दान पुण्य करण्यासाठी. ज्या ठिकाणी हरी कीर्तन सुरू आहे, हरिभजन ज्या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या भजनामध्ये आपण टाळ्या वाजवाव्या, भजनाचा आनंद घ्यावा, यासाठी भगवंताने आपल्याला हात दिले. भगवंताने आपल्याला पाय दिले, कशासाठी दिले? तर आपल्या पायांद्वारे आषाढी असेल, कार्तिकी असेल, आषाढी कार्तिकेची वारी घडावी. ज्या ठिकाणी हरिकीर्तन चालू आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी भगवंताने आपल्याला पाय दिले. भगवंताने आपल्याला डोळे दिले, कशासाठी दिले? तर अत्र तत्र फक्त आणि फक्त माझा भगवान परमात्म्याचं दर्शन घडावं, यासाठी भगवंताने आपल्याला काय दिले? डोळे त्या ठिकाणी दिले. भगवंताने हे मन आपल्याला दिलं, कशासाठी दिलं? तर भगवंताचं चिंतन आपल्याद्वारे घडावं, यासाठी आपल्याला काय दिलं? भगवंताने मन त्या ठिकाणी दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवंताने हे मुख आपल्याला दिलेलं आहे, ते कशाकरिता दिलेलं आहे? तर भगवंताच्या नामस्मरणाकरिता दिलेलं आहे. आणि तेच नामस्मरण जर आपल्या मुखातून घडत नसेल तर नामदेव महाराज त्या ठिकाणी म्हणतात की नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. हे जर तुमच्या मुखातून नामस्मरण घडत नसेल ना बाबा हो, तर तुमच्या मुखाला त्या ठिकाणी नामदेव महाराज सर्पाच्या बिळाची आणि त्या मुखामध्ये असलेली जी जिव्हा आहे, जी जीभ आहे, त्या जिभेला काळ्या सर्पाची उपमा देतात. आणि म्हणून भगवंताने हे जे शरीर, हे मुख आपल्याला दिलंय ते नामस्मरणाकरता दिलंय. आणि म्हणून आपण या मुखाने काय केलं पाहिजे? नामस्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. कारण नामस्मरण हे काय आहे? मोक्षाचे द्वार त्या ठिकाणी आहे. काय आहे? मोक्षाचं द्वार त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी बघा बाबा, शुभ काम में देरी कैसी, कल करे सो और आज करे सो अब कर. सर्वांनी दोन्ही हात वर करायचे आहे. सर्वांनी दोन्ही हात वर करा. सर्वांनी जे घरी ठेवून आले त्यांनी घरीच ठेवा, बाकीच्यांनी वर करा. केले सर्वांनी वर. आता मुखाने भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करायचंय बाबा हो. सर्वांनी त्या ठिकाणी काय करा? भगवंताचं नामस्मरण. हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुले हरी का नाम, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुले हरी का नाम विठ्ठल
संप्रदायाच्या नियमानुसार या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी 2 मिनिटं नामस्मरण करणार आहोत. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सांगा कोणी कोणी भगवंताचं नामस्मरण केलं बरं? सर्वांच्या हात वर होते का शेवटपर्यंत? या मुलांना बघा बाबा, आजकालची तरुण पिढी, या मुलांचे शेवटपर्यंत हात त्या ठिकाणी वर होते. बाकीचे थकले वाटतं. झोपा लागताय का सर्वांना? नाही ना? झोपा नाही लागत आहे ना? बघा बाबा, भगवंताने हा जो देह आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, या भगवंताने दिलेल्या देहाचं आपण काहीतरी सार्थकी या ठिकाणी लावलं पाहिजे. ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण घडत असेल त्या ठिकाणी आपल्या हाताने टाळी वाजलीच पाहिजे आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण घडलंच पाहिजे. कारण हरी कीर्तन ठेवण्याचं कारण काय असतं, तर मुखाने आपलं काय झालं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून हा मानव देह तुम्हाला अनमोल प्रतीचा हा नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे ना, तर या मानव देहाला, या नरदेहाला तुम्ही काय केलं पाहिजे, काहीतरी त्याचं सार्थक व्हावं म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, मुखाने भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण बघा बाबा, हा अनमोल प्रतीचा नरदेह तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला. या देहाला, या नरदेहाला अनमोल म्हणण्याचं कारण काय, तर बघा बाबा, या नरदेहाला अनमोल म्हणण्याचं कारण म्हणजे या देहाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. या नरदेहाला या नरदेहाला कुठल्याही प्रकारचं बंधन त्या ठिकाणी नाही. इतर प्राण्यांचा जर आपण विचार केला बाबा तर इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये, आता इतर प्राणी कसे असतात कसे असतात बाबा, इतर प्राणी कसे असतात, आडवे असतात की नाही? इतर प्राण्यांचा देह कसा असतो, आडवा असतो. परंतु बघा, आणि मनुष्य देह कसा असतो, उभा. इतर देह आडवे जरी असले ना महाराज, तरी सुद्धा ते कुणालाही आडवे जात, आणि हा मनुष्य देह उभा जरी असला तरी प्रत्येकाला आडवा गेल्याशिवाय राहत नाही. बघा बाबा, हे मनुष्य देहाचा या ठिकाणी बघा, हा फरक या ठिकाणी इतर देहामध्ये आणि मनुष्य देहामध्ये त्या ठिकाणी आहे बाबा. हा मनुष्य देह तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला आहे, तर त्याचं काहीतरी सार्थकी लावलं पाहिजे. कारण या देहाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही बाबा. या देहाला वाटलं, या नरदेहाला, या मनुष्य देहाला जर वाटलं की मला ही गोष्ट करायची, तर त्याला ती गोष्ट करता येते. या मनुष्य देहाने जर ठरवलं तर त्याला काहीही करता येतं बाबा. या मनुष्य देहाने ठरवलं तर त्याला काहीही करता येतं, आणि त्याला काहीही करता येतं म्हणून हा मनुष्य देह काहीही करत असतो. त्याला काहीही करता येतं म्हणून हा मनुष्य देह काहीही करत असतो बाबा. परंतु काहीही करता येतं म्हणून काहीही करू नाही. इतर देहाला बंधन आहेत बाबा, परंतु आपल्याला नाहीत. मनुष्य देहाने जर समजा ठरवलं की मला स्वर्गात जायचंय, तर त्याला स्वर्गातही जाता येतं का नाही? मनुष्य देहाने ठरवलं त्याला स्वर्गात जायचं, तर त्याला स्वर्गातही जाता येतं. मनुष्य देहाने ठरवलं मला नरकात जायचंय, तर त्याला नरकातही जाता येतं. मनुष्य देहाने जर ठरवलं की मला हरी कीर्तनाला, हरी भजनाला जायचंय, तर त्याला तिथेही जाता येतं. त्याने जर ठरवलं की मला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे, तर त्याला मोक्षाचीही प्राप्ती करून घेता येते बाबा. परंतु इतर प्राण्यांचं तसं नाही. इतर प्राण्यांना बंधन आहे. काय बंधन आहे, तर बघा बाबा, समजा एखाद्या गाढवाने ठरवलं की या श्री क्षेत्र नवलाणा गावामध्ये
ज्ञानेश्वरी ताईंचं कीर्तन त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या कीर्तनाला जाऊन मला त्या ठिकाणी काय करायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. आहेत ना नवलाण्यामध्ये गाढवं? 4 पायाची बरं का, 2 पायाची आहेत का? 4 पायाची आहेत का? बघा बाबा, त्या गाढवाने जर ठरवलं की मला या ठिकाणी ज्ञानेश्वरी ताईंच्या कीर्तनाला जायचंय, तर ते गाढव त्या ठिकाणी निघालं आणि या धर्ममंडपाच्या बाहेर त्या ठिकाणी ते बाबा बसलं, त्याच्या मागे जाऊन त्या ठिकाणी बसलं. आणि इकडे मी तुम्हाला सांगितलं की सर्वांनी हात वर करा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. आता तुम्ही केलेलं बरी गोष्ट बाबा, परंतु जर समजा त्या गाढवाने तिकडे किंचाळा मारायला सुरुवात केली, तर मला सांगा, आपली त्या 4 पायाच्या गाढवाला बघून आपली 2 पायाची गाढवं शांत बसतील का? बसतील का शांत? नाही बसणार बाबा. म्हणजे इतर देहाने कितीही ठरवलं की मला देवाची भक्ती करायची, भगवंताचं नामस्मरण करायचं, तरी त्याला करता येत नाही. का? कारण देहाचं बंधन आहे आणि देहाचं बंधन असल्यामुळे त्यांना काय करता येत नाही, भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करता येत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हा देह तुम्हाला अनमोल प्रतीचा नैवेद्य या ठिकाणी मिळालेला आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्या देहाद्वारे, त्या मुखाद्वारे तुम्ही भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे नामदेव महाराज त्या ठिकाणी भगवंताकडे मागणी मागताय आणि मागणी मागताना भगवान परमात्म्याकडे जेव्हा नामदेव महाराजांनी मागणी मागितली, तेव्हा असं म्हणतात बाबा की संतांच्या भक्तीचं जे ऋण असतं ते देवावर होत असतं आणि हेच संत नामदेव महाराजांचं भक्तीचं ऋण देवावर त्या ठिकाणी झालं आणि त्या ऋणाचं, त्या भक्तीचं आता देवाला काय व्हायला लागलं, ओझं त्या ठिकाणी व्हायला लागलं. आणि ओझं झाल्यामुळे त्या ठिकाणी भगवंताने त्या ठिकाणी जेव्हा नामदेव महाराजांनी ही मागणी मागितली, तेव्हा देवाने विचार केला की आधीच नामदेव महाराजांच्या भक्तीचं एवढं मोठं ऋण माझ्या डोक्यावर आहे, त्याचंच मला जड वजव त्या ठिकाणी होत आहे आणि अजून परत नामदेव महाराजांनी मागितलेल्या मागणीप्रमाणे जर मी त्यांना दिलं, तर त्याचं ऋण मला त्या ठिकाणी फेडता येणार नाही किंवा अजून माझं ओझं त्या ठिकाणी वाढेल. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने काय केलं, नामदेव महाराजांनी जी मागणी मागितली होती त्याकडे दुर्लक्ष केलं. काय केलं? दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळे नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की भगवान परमात्मा काय करत आहे, आपल्या मागणीकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून नामदेव महाराज देवाला म्हणाले की देवा, तुला जर मला काही द्यायचे असेल तर मला हेच दे. काय दे? तर नेहमी संतांची संगत घडावी, तुझ्या चरणाची सेवा घडावी आणि नेहमी पंढरपुरामध्ये वास्तव्य घडावे, अशी मागणी मी तुझ्याकडे मागत आहे. आणि जर तुला द्यायचे असेल तर हेच मला दे. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या जन्म हो काबल ते जन्म हो काबल ते याती जन्म हो काबल ते याती हो जन्म हो काबल जन्म हो काबल जन्म हो काबल
ठिकाणी देवाकडे मागण्या त्या ठिकाणी मागितल्या. देवाला त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणताय की देवा, अरे वाटेल त्या जातीत जन्माला घाल, परंतु ज्याही जातीमध्ये जन्माला घालशील त्या जातीमध्ये जन्माला घातल्यानंतर माझ्याकडून हरिभक्ती कधी माझी हिरावून घेऊ नको. ही हरिभक्ती माझी कधीच चुकवू नको. माझी हरिभक्ती अखंडितपणे घडावी यासाठी तू मला काय कर, वाटेल त्या जातीत जन्माला घाल, परंतु माझी हरिभक्ती त्या ठिकाणी चुकू देऊ नको. असे नामदेव महाराज त्या ठिकाणी विनवणी देवाकडे त्या ठिकाणी करत आहेत. आणि ही विनवणी ऐकून जेव्हा भगवंताने नामदेव महाराजांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली तेव्हा नामदेव महाराजांना राग आला आणि नामदेव महाराजांचे निर्वाणीचे शब्द देवाने ऐकले की देवा, तुला खरंच द्यायचे असेल तर हेच दे, नाहीतर मला काही नको. हे निर्वाणीचे शब्द ऐकल्यानंतर मात्र आता देव त्या ठिकाणी घाबरले आणि देव त्या ठिकाणी नामदेवरायांना म्हणे नामदेवराया, अहो तुम्ही म्हणाल त्याप्रमाणेच होईल. तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुमच्या कोणत्याही जातीमध्ये जन्म त्या ठिकाणी झाला तरी सुद्धा तुमच्याकडून तुमची हरिभक्ती त्या ठिकाणी कोणीही हिरावून त्या ठिकाणी घेऊ शकत नाही बाबा. बघा, देवाची भक्ती करण्यासाठी कुठल्याही जातीत जन्म भेटला बाबा, अगदी पशुपक्षाचा जरी जन्म भेटला तरी त्याचं तुम्हाला काही त्या ठिकाणी नुकसान नसतं. बघा, कोणत्याही जातीमध्ये तुम्ही जन्माला आलात बाबा तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हरिभक्ती करता येते. इतर देहाला जरी बंधन असलं तरी सुद्धा हरिभक्ती करण्यापासून आपल्याला कुणीही त्या ठिकाणी थांबवू शकत नाही बाबा. कारण भगवंताचा भक्ती घडण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण घडण्यासाठी कुठल्याही जातीचे, पंथाची, कुठल्याही धर्माचं त्या ठिकाणी बंधन नसतं किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी बंधन नसतं. आणि म्हणून आपण कुठल्याही जातीमध्ये जर समजा तुम्ही उदाहरण घ्यायचं म्हटलं तर नकराचं त्या ठिकाणी तुम्ही उदाहरण घेऊ शकतात. बघा बाबा, गज त्या ठिकाणी हत्ती आणि नकराचं त्या ठिकाणी जेव्हा युद्ध चालू होतं, त्या मगराचं त्या ठिकाणी युद्ध चालू होतं, त्यावेळी भगवान परमात्म्याने काय केलं तर त्या ठिकाणी त्या हत्तीचा त्या ठिकाणी उद्धार केला, त्या गजराजाचा त्या ठिकाणी उद्धार केला, गजेंद्राचा उद्धार केला. त्या गजेंद्र आणि गजेंद्राचा तर केला, परंतु त्यासोबत त्या नरकाचाही म्हणजे त्या मगराचाही त्या ठिकाणी काय केला, उद्धार भगवान परमात्म्याने केला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तर भगवंताची भक्ती करण्यासाठी मनुष्य जन्मच हवा असं काही नाही. तुम्ही पशु पक्षाच्या जन्मामध्ये जरी जन्माला आले तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती करून घेऊ शकता. पण कशाच्याद्वारे? फक्त भगवंताच्या नामस्मरणाच्या द्वारे. त्यामुळे मुखाने नेहमी काय करत चला, भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करत चला. विठ्ठल विठ्ठल तर बघा बाबा, 11 या ठिकाणी वाजलेल्या. अशा प्रकारे नामदेव महाराज देवाला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा विनंती करतात की देवा, जर तुला मला काही द्यायचे असेल तर हेच तू मला पुन्हा पुन्हा दे, हेच मला पुन्हा पुन्हा दे. असं कमळापती भगवान परमात्मा, कमळा म्हणजे कोण? माता लक्ष्मी. माता लक्ष्मीचं बसण्याचं जे आसन आहे ते म्हणजे कमळ. आणि त्या कमळावर बसलेली जी माता लक्ष्मी आहे, जी कमळ आहे, त्या कमळेचा पती म्हणजे भगवान विष्णू. त्या भगवान विष्णूकडे नामदेव महाराज नेहमी तू मला पुन्हा पुन्हा देशील तर हेच मला पुन्हा पुन्हा दे अशी मागणी नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी मागताय. अभंगाच्या शेवटच्या या हरिनाम सप्ताहाचा हा शेवटचा दिवस या ठिकाणी आहे.
आणि या शेवटच्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प आज माझ्या वाटेवर या ठिकाणी आलं हे मी माझं अहोभाग्य समजते. आणि आज माझ्या कीर्तनासाठी या ठिकाणी बहुसंख्येने तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात बाबा, त्याबद्दल तुमचं देखील या ठिकाणी आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी समोर बसलेली ही जी बालकलाकार मंडळी ना बाबा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या बरं का, जोरात. बघा बाबा, यांच्यासाठी टाळ्या वाजवण्याचं कारण म्हणजे हे उद्याचं भविष्य या ठिकाणी आहे. उद्याचं भविष्य बघा बाबा, उज्ज्वल भविष्य या ठिकाणी दिसत आहे या लोकांचं. आज हे या ठिकाणी उभे आहेत ना, उद्या कदाचित त्यांच्यापैकी कुणीतरी आज आमच्या जागेवर या ठिकाणी उभं असणार. ही तरुण पिढी बाबा हो, ही तरुण पिढी नाही तर आजकालची जी तरुण पिढी बाबा ही मोबाईलमध्ये घुसलेली असते, माहिती का. मोबाईलचं इतकं व्यसन त्या ठिकाणी तरुण पिढीला लागलेलं आहे बाबा हो. आणि त्या व्यसनापायी फार तरुण पिढी त्या ठिकाणी लयास जात आहे. तरुण पिढी भरकटत चालली आहे, दिशाहीन होत चाललेली आहे. आणि म्हणून शेवटी जाता जाता एवढंच सांगेन की ही दिशाहीन होत चालल्यामुळे आपल्या देशामध्ये जे निर्भया कांड असेल किंवा मागे दिल्ली शहरामध्ये घडलेलं जे श्रद्धा वालकरचं प्रकरण असेल किंवा आमच्या गोंदेगावजवळ घडलेलं एक लहानची मुकली मुलगी होती बाबा हो, गोंडगावमध्ये घडलेलं, त्या गोंडगावच्या 9 वर्षाच्या मुलीवर सुद्धा त्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला बाबा हो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की या तरुण पिढीची जी दिशाहीन होत चालली आहे, जी दिशाहीन होत चालल्यामुळे हे तरुण पिढी वाईट वळणावर त्या ठिकाणी लागत आहे. आणि त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये हे श्रद्धा वालकरसारखे जे प्रकरण आहेत बाबा हो हे घडत आहे. आणि म्हणून माझ्या माता माऊल्यांना या ठिकाणी विनंती आहे की माता माऊल्या हो, त्यांना संस्कार देण्याचं काम तुमचं आहे, म्हणून त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या आणि त्यांच्याकडे लक्ष त्या ठिकाणी द्या. कारण बघा बाबा हो, श्रद्धा वालकरचं जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये त्या मुलीचे त्या नराधमाने 36 तुकडे करून 36 ठिकाणी फेकले असं म्हणतात. किती ठिकाणी? 36 तुकडे करून 36 ठिकाणी फेकले बाबा हो. अहो एखादं साधं शर्ट जरी घ्या माता मावल्या हो, आणि शर्ट जरी तुम्ही घेतलं आणि त्या शर्टाचे नुसते 2 तुकडे जरी करायचे म्हटले तरी सुद्धा आपलं मन खालीवर होत असतं, बरोबर की नाही, होतं की नाही. परंतु त्या नराधमाने काय केलं तर त्या मुलीचे बाबा हो, त्या मुलीच्या देहाचे 36 तुकडे त्या ठिकाणी केले आणि 36 ठिकाणी फेकून दिले. काय आत्मा त्या नराधमाचा काय आत्मा घाबरला नसेल का हो, त्याला भीती वाटली नसेल का, त्याच्या हाताला त्याच्या अंगाला त्या ठिकाणी थरकाप सुटला नसेल का हो. अहो आजच्या आधुनिक काळाचे जे नराधम आहेत, जे राक्षस आहेत ना बाबा, या राक्षसांपेक्षा तो कलियुगातला रावण एक वेळेला परवडला हो, रावण परवडला बाबा हो. परंतु हे कलियुगातले रावण परवडले नाही. त्रेतायुगातला रावण परवडला परंतु कलियुगातले रावण परवडले नाही बाबा हो. अरे त्रेतायुगातला रावण काही कमी नव्हता बाबा, जरी आपण त्याला वाईट म्हणत असलो तरी त्रेतायुगातला रावण काही वाईट नव्हता. अहो विख्यात पंडित, संगीत शास्त्राचं ज्ञान असणारा, 4 वेद 18 पुराण त्याची तोंडपाठ त्या ठिकाणी होती. फार मोठा विद्वान पंडित होता, भगवान शंकराचा महान भक्त रावण होता बाबा. आणि त्या रावणाने त्याच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी एकच चूक केली बाबा. तो वास्तविक पाहता रावण हा चांगलाच होता, त्या ठिकाणी भगवान शंकराचा मोठा भक्त होता बाबा, पण तरी सुद्धा आपण त्याला वाईट म्हणतो. परंतु खरं सांगू का, अरे कैसे बुरा कह दूं मैं उस रावण को, कैसे बुरा कह दूं मैं उस रावण को, जिसकी छाया में रहकर सीता भी कभी अपवित्र नहीं हुई थी. बघा बाबा, या रावणाने माता सीतेला ज्यावेळी पळवून नेलं त्यावेळी त्या माता सीतेला पळवून नेल्यानंतर त्या रावणाला बघा बाबा, रावण जो होता या रावणामध्ये वासना होती, अहंकार होता, परंतु तसा पश्चातापही होता. रावणामध्ये सीतेला पळवण्याची ताकद होती, परंतु तिच्या रावणामध्ये त्या ठिकाणी माता सीतेला पळवण्याची ताकद होती बाबा, परंतु तिच्या सहमती विना तिला हातही न लावणारा रावणाला आपण दरवर्षी त्या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी जाळतो, त्याचं दहन करतो बाबा. बघा रावणाने कधीही तिला हात लावलेला नव्हता, परंतु तरी सुद्धा आपण काय करतो बाबा, तिचं त्या रावणाचं दरवर्षी
दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी दहन त्या ठिकाणी करतो. मग जर त्या त्रेतायुगातल्या रावणाने तुला हातही न लावता तुम्ही दरवर्षी त्याचं दहन करता बाबा, मग आजचे जे कलियुगातले रावण आहे, जे बलात्कारी आहे, ते बलात्कारी आजही आपल्या भारत देशामध्ये मोकाट फिरता याची मात्र मनाला फार खंत वाटते बाबा. म्हणून तुम्हाला या ठिकाणी शेवटचं एकच सांगणं आहे की आपली जी तरुण पिढी आहे हे रावण बनण्यापासून वाचवा. त्यांना योग्य ते संस्कार वेळोवेळी जे योग्य संस्कार आहे ते योग्य संस्कार त्यांना देत चला आणि उद्याची तरुण पिढी या ठिकाणी घडवत चला. आजची ही तरुण पिढी या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी शेवटपर्यंत त्यांचा उत्साह त्या ठिकाणी कायम राहिला बाबा. बाकीच्यांना तरी झोपा लागत असतील पण ते शेवटपर्यंत झोपले नाही. त्यांनी व्यवस्थित माझ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी दिली बाबा. एकदम नीट लक्ष देऊन त्यांनी कीर्तन ऐकलं म्हणून त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. असो, आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेली गायक वादक मंडळी असतील, सर्वांच्या चरणी या ठिकाणी एकदा विनम्र अभिवादन करते आणि आजची झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, माझ्या मातापितांच्या चरणी आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या चरणी समर्पित करते आणि आजच्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली जय आपला